नमस्कार, मी सुवर्ण जोशी। आज धनत्रयोदशी आहे आणि आपण सकाळी 8 वाजता या बुलेटिनमध्ये वेगवेगळ्या घडामोडी बघणार आहोत। राज्यात होत असलेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येतील, पण आपल्याला बोगस मतदान रोखण्याकरता वेळप्रसंगी संघर्ष करण्याची वेळ आली तर आत्तापासूनच बूथ प्रमुख म्हणून टगे ठेवले पाहिजेत असा अजब सल्ला भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पश्चिम महाराष्ट्राच्या मेळाव्यात बोलताना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिला आहे। त्यामुळे अजित पवार यांनी देखील 6 वर्षांपूर्वी अशा प्रकारचं विधान केलं होतं याची आठवण सगळ्यांना झाली आहे। मी पण अशाच तालुका पातळीवर निवडून आलो आहे, त्या अर्थी मी सुद्धा टग्याच आहे या विधानाची चांगली चर्चा यावेळी रंगलेली होती। वोटिंग पर्सेंटेज वाढवणं, बोगस वोटिंग कंट्रोल करणं। ताईने म्हटलं की बोगस वोटिंग कसं कंट्रोल करता येईल, तर आतापासून चांगले टगे जे तिथे वेळ पडली तर संघर्ष करतील असे त्या बूथवर पोलिंग एजंट बसवायला पाहिजेत की ज्याने आग्रह धरायचा की त्याचं आधार कार्ड दाखवा, त्याचं निवडणूक ओळखपत्र दाखवा। सुरुवातीला 2-4 जणांना हाकलून लावलं की ते बाहेर मेसेज होतो की बाबा लय कडक आहे, लय कडक आहे। सुरुवातीला लक्षात आलं की नाही धकतंय, मग ते हळूहळू रांग वाढते। शेवटचा तास खूप महत्त्वाचा असतो, त्या तासामध्ये जास्त बोगस मोठी होतं। 2022 साली मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलाय। भाजपचा विजय होणार, महापौर भाजपचाच असणार असं दरेकर म्हणाले। 2017 साली बीएमसीत पुन्हा शिवसेनेची सत्ता आली, भाजपच्या जागा लक्षणीय होत्या, पण भाजपनं सत्तेत वाटा मागितला नव्हता। दरेकरांच्या या विधानावरून एक मात्र स्पष्ट आहे की 15 महिन्यांवर असलेल्या निवडणुकीची तयारी भाजपनं सुरू केलेली आहे। भारतीय जनता पार्टी ताकदीनं त्या ठिकाणी लढेल आणि या वेळेला मुंबईच्या महानगरपालिकेवर भारतीय जनता पार्टीचाच महापौर आणि झेंडा फडकेल असा आत्मविश्वास मी व्यक्त करतो। अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचा उल्लेख शिवसेना असा केला होता, यावर शिवसेना नेत्यांकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आल्या। शिवसेना प्रवक्त्या डॉक्टर नीलम गोरे यांनी एका निवेदनाद्वारे अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलेलं आहे। एका शब्दालाही किती महत्त्व असतं हे सांगण्यासाठी अमृता या नावाची फोड करत टीका करण्यात आली आहे। अमृता या शब्दातील अचं भान महत्त्वाचं आहे। आपल्या नावात अचं महत्त्व आहे आणि ते निघालं तर मृता उरेल असं नमूद करताना तुम्ही शिवसेनेची काळजी न करता स्वतःचं मानसिक स्वास्थ्य जपा असं खरमरीत उत्तर किंवा असा खरमरीत सल्ला गोरे यांनी दिलेला आहे। अमृताताई, आपण या दीपावलीच्या दिवसांमध्ये अमंगल विचार मनात आणू नये, शिवसेनेला अभद्र नावं ठेवून आपलं कल्याण होणार नाही असा इशाराच गोरे यांनी अमृता यांना दिलाय। आपल्या नावातील अ मृतावस्थेत जाऊ देऊ नका, मोदीजी सांगतात तसं अधूनमधून योगा करत जा, म्हणजे मनस्वास्थ्य चांगलं राहतं। आणि हो, शिवसेनाच रुग्णवाहिका आणि अंतिम शववाहिनीच्या वेळेस सगळ्यात आधी आठवते हे देखील आज विसरू नका असा टोला गोरे यांनी अमृता फडणवीस यांना लगावला आहे। विरार पश्चिमेकडील बोळीज या भागातील असलेल्या कोटक महिंद्रा बँकेमध्ये पैसे भरण्यासाठी आलेली पैसे भरणारे वाहनच चक्क ड्रायव्हरनं पळवून नेलं अशी एक धक्कादायक घटना गुरुवारी संध्याकाळी 7:15 वाजण्याच्या दरम्यान घडल्याचं समोर आलेलं आहे। कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएम मध्ये पैसे भरण्यासाठी गाडीतून मॅनेजर आणि बॉडीगार्ड उतरल्यावर हा सगळा प्रकार घडलेला आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावर जाणाऱ्या सगळ्या रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केलेली आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 4 ते 4.25 कोटी रुपये गाडीत होते, ती ड्रायव्हरनं गाडी पळवलेली आहे। कोटक महिंद्रा बँकेचं एटीएम ज्याच्यात पैसे भरण्यासाठी गाडी आलेली होती, गार्ड आणि ड्रायव्हर उतरल्यानंतर ती गाडी पळवून नेण्यात आलेली आहे। 4 कोटीच्या आसपास या व्हॅनमध्ये पैसे होते, ड्रायव्हरनंच ती पळवून नेली असं कळतं आहे। पोलिसांकडून या ड्रायव्हरचा शोध सुरू आहे। बोळींज या भागातली ही घटना आहे। आमचे प्रतिनिधी विजय देसाई यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। विजय, 7:15 म्हणजे काही खूप उशीर झालेला नव्हता, असं असताना नेमकं या ड्रायव्हरनं ही गाडी कशी काय पळवून नेली आहे, किती जण होते या गाडीमध्ये, काय अपडेट? सुवर्ण, ही कालची घटना आहे। एटीएम जे कोटक महिंद्राचं जे एटीएम आहे, या एटीएम मध्ये जे पैसे भरण्यासाठी जी व्हॅन असते ती व्हॅन आली होती आणि ह्या व्हॅन मधील जे सुरक्षा रक्षक आणि जे कस्टोडियन असतात ते या एटीएम मध्ये गेले होते आणि त्याचा फायदा घेऊन हा जो ड्रायव्हर होता तो फरार झालेला आहे।
पोलिसांनी यासाठी 3 पथकं नेमलेली आहेत. 3 वेगवेगळ्या दिशेने रवाना करण्यात आलेले आहे. तसंच ठिकठिकाणी नाकाबंदी सुद्धा करण्यात आलेली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हे ही जी गाडी होती ती सापडलेली असं सांगितलं, परंतु पोलिसांनी अजून दुजोरा दिलेला नाही. पण लवकरात लवकर या आरोपींना अटक करण्यात येईल. नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल विजय. मध्य प्रदेशच्या पोटनिवडणुकीमध्ये आलेल्या मोठ्या यशामुळे ज्योतिरादित्य शिंदे यांना मिळणार केंद्रातल्या कॅबिनेटमध्ये संधी, अशी सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिलेली आहे. ज्योतिरादित्य यांनी मध्य प्रदेशातलं भाजप सरकार स्थिर करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका, मोलाची भूमिका बजावली. त्यामुळे त्यांना लवकरच मोदी कॅबिनेटमध्ये स्थान मिळणार असल्याचं बोललं जात आहे. यामागे आणखी एक कारण असंही असू शकतं की मध्य प्रदेशच्या राजकारणामध्ये शिवराज सिंह चौहान यांचं स्थान पक्कं आहे आणि ज्योतिरादित्य यांनी स्थानिक राजकारणामध्ये ढवळाढवळ करू नये अशी शिवराज यांची भूमिका असावी, अशा सुद्धा चर्चा आहेत. मात्र ज्योतिरादित्य शिंदे यांनी बजावलेल्या मध्य प्रदेशातल्या भूमिकेमुळे त्यांना मोदी ब्रिगेडमध्ये स्थान मिळेल असं कळत आहे. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया. प्रशांत, काय सांगाल, काय सगळी गणितं मध्य प्रदेशातली? सुवर्ण, ज्या पद्धतीने मध्य प्रदेशामधील विधानसभा निवडणूक झाल्या, खास करून पोटनिवडणूक झाल्या, या पोटनिवडणुकीच्या मध्ये भारतीय जनता पक्षाचा स्ट्राईक रेट हा सर्वात जास्त झालेला आहे. आणि महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने हे बहुतांश जे पोटनिवडणुका होत्या हे काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात आलेले आमदार होते, ज्यापैकी काही लोक मंत्री होते. साधारण 3 मंत्री यामध्ये होते. अशा सगळ्या हे सर्व जे लोक आहेत ते बहुतांश लोक समर्थक होते ज्योतिरादित्य सिंधिया यांचे. आपल्याला माहित असेल, ज्यावेळेस कमलनाथ यांच्या नेतृत्वातील मध्य प्रदेशातील सरकार कोसळलं, त्यासाठी प्रमुख भूमिका जी होती ज्योतिरादित्य सिंधिया यांची होती. आणि ज्या पद्धतीने या संपूर्ण पोटनिवडणुकीमध्ये त्यांचं कर्तृत्व पुन्हा उभारी घेऊन पुढे आलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती गेल्या अनेक दिवसापासून चर्चा असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. साधारणतः दिवाळीनंतर याचा मुहूर्त निघेल अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि याच मंत्रिमंडळामध्ये जर बघितलं तर ज्योतिरादित्य सिंधिया यांना स्थान मिळेल. याचा अर्थ असा होतो की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी ब्रिगेड आहे, जी केंद्रीय मंत्रिमंडळ आहे, त्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांना मोठं स्थान मिळेल अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. बिहारच्या निवडणुकीनंतर ज्या नेत्यांनी देखील बिहारमध्ये अतिशय उत्स्फूर्त आणि चांगली कामगिरी केली त्या लोकांनाही संधी मिळेल असंही चर्चा केली जात आहे. याचाच अर्थ असा होतो की ज्योतिरादित्य सिंधिया, जे गेल्या अनेक दिवसातून चर्चा होती की यांना मंत्रिपद मिळेल केंद्रात, ते आता पूर्णत्वास होण्याचा निदर्शनात आहे. नक्की. प्रशांत, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. पोटनिवडणूक मध्य प्रदेशात जी झाली, 28 जागांवर ही पोटनिवडणूक होती. त्यापैकी 19 जागा या भाजपनं जिंकल्या आणि 9 जागा फक्त काँग्रेसनं जिंकल्या. त्यामुळे बहुमत मध्य प्रदेशामध्ये भाजपचं स्पष्ट झालं किंवा त्यावर शिक्कामोर्तब झालं. आणि आता आपण बोलूया दिवाळी संदर्भातल्या बातम्यांकडे. जसं मी बुलेटिनच्या सुरुवातीलाच म्हटलं की आज धनत्रयोदशी आहे. कालपासूनच खरं तर दिवाळीला सुरुवात झालेली आहे. तुम्हा सगळ्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दिवाळीच्या शुभेच्छा. पण साधेपणानं साजरी करायची दिवाळी, कोरोनाचं संकट टळलेलं नाही हे मात्र सगळ्यांनी लक्षात ठेवा. बातमी आहे तमाम सोनं प्रेमींकरता अतिशय महत्त्वाची. धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला सोन्याच्या दरात घट झाली आहे. सोन्यात प्रतितोळा 2000ची घट झाली आहे. त्यामुळे ऐन दिवाळी सोनं खरेदीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. सोनं 51,000 प्रतितोळ्यावर पोहोचलं आहे. 10 ग्रॅमसाठी 51,000 रुपये. थोडीशी गुड न्यूज आहे असंच आपण म्हणायला हवं. 51,000 रुपये 10 ग्रॅमसाठी म्हणजे काय खूप कमी रक्कम नव्हे, पण त्यातल्या त्यात जो काही उच्चांक गेले काही दिवसांमध्ये सोन्यानं गाठलेला आहे त्यातल्या त्यात काल संध्याकाळपासून दर जरा उतरलेले आहेत. आपण दिवाळीच्या दिवसांमध्ये जरा चांगला दिवस म्हणून काही ना काही 1 ग्रॅमपासून 15 ग्रॅम ज्याची जशी परिस्थिती असेल, ऐपत असेल, आवड असेल त्यानुसार तो सोनं घेत असतो. तर अशा सगळ्यांसाठी ही बातमी. अभी तो दिवाली का मौसम चल रहा है, इसलिए थोड़ा ज्वेलरी के लिए ये शॉप पे आए हैं. क्या खरीदारी करना? मैंने अभी पायल, कड़ा और 2 जोड़ी पायल खरीदे और कड़ा खरीदा है. आज हम सोना खरीदने आए हैं. धनतेरस के दिन सोना चांदी शुभ माना जाता है, इसलिए हम खरीदी करने आए हैं. लेकिन यहाँ पे देख सकते हैं कि कोरोना की वजह से जो हर साल जो भीड़ होती थी वो भीड़ अभी नहीं दिखाई दे रही. हर साल ऐसा वेटिंग में भी खड़ा होना पड़ता था, लेकिन यहाँ जब हम दुकान में आते हैं तो वेटिंग ही नहीं दिखाई देता, तुरंत ही खरीदारी कर सकते हैं. कंदील गल्लीमध्ये गेल्या 3 पिढ्यांपासून कंदील विक्रीचा व्यवसाय करणारे पेडणेकर यांना यावर्षीची दिवाळी ही आतापर्यंतची सगळ्यात
फिकी दिवाळी वाटली आहे। वैभव पेडणेकर यांचे आजोबा यांनी कंदील गल्ली कंदिलांच्या विक्रीला सुरुवात केली। त्या गल्लीमध्ये कंदिलांच्या विक्रीला सुरुवात केली आणि तेव्हापासून गेली 50 वर्ष ते दुकान थाटतायत। त्यांच्याकडून यावर्षीचा अनुभव जाणून घेतला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी। जिकडे तिकडे वरती खाली आजूबाजूला सगळीकडे तुम्हाला कंदील दिसतात। याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की मी कुठे आले। मी आले आहे मुंबईच्या माहीम परिसरातल्या कंदील गल्ली इथं, जिकडे इतके सारे कंदील आहेत जितके कदाचित मी माझ्या आयुष्यात कधीच बघितले नाहीत। वेगवेगळ्या आकाराचे, वेगवेगळ्या डिझाईन मधले, वेगवेगळ्या मटेरियल मधले कंदील जे आहेत ते या कंदील गल्लीमध्ये मिळत असतात आणि म्हणूनच या गल्लीला कंदील गल्ली म्हटले जाते। वैभव पेडणेकर आपल्या बरोबर आहे। वैभव यांच्याकडे जवळपास गेली 50 वर्ष त्यांचे संपूर्ण कुटुंबीय जे आहे ते कंदील विक्रीचं काम करत असतात। दरवर्षी तुम्ही इथे स्टॉल लावतात। तू म्हणालास तुझ्या आजोबांपासून ही सुरुवात झालेली आहे। पहिलं वर्ष आहे असं जरा फिकं जात आहे? हो, पहिलं वर्ष फिकं जात आहे कोरोनामुळे। तर दरवर्षी इकडे 100% 101% गर्दी असते खूप। आणि कंदील म्हणायचं झालं तर आमच्याकडे काट्याचे कंदील असतात, इको फ्रेंडली कंदील, कुट्ट्यापासून बनवलेले कंदील असतात, आईस्क्रीमच्या काड्यापासून कंदील आम्ही बनवतो। म्हणजे असे विविध प्रकारचे आम्ही कंदील बनवत असतो। नेहमी वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही ग्राहकांना नवीन प्रकारे कंदील देण्याचा प्रयत्न करत असतो। मग यावर्षी काही नवीन डिझाईन्स आहेत की यावर्षी कोरोनामुळे जुनेच जे डिझाईन्स होते किंवा जुनेच मटेरियलमध्ये बनवले जाणारे कंदील यावर्षी आहेत? बरोबर, कोरोनामुळे ह्या वर्षी जास्त म्हणजे डिझाईन कोणी जास्त काहीच बनवलेलं नाही। म्हणजे गेल्या वर्षी होतं त्याचप्रमाणे म्हणजे सुरू आहे, जास्त नवीन कोणी काही बनवलं नाही। व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर यावर्षी तुझा व्यवसाय कसा आहे? दरवर्षीच्या तुलनेत थोडी फिक्की आहे यावर्षीची दिवाळी व्यवसायाच्या दृष्टीनं? व्यवसायाच्या दृष्टीने बघायला गेलं तर आहे, ग्राहक आहे, प्रतिसाद ग्राहकांचा चांगला आहे। म्हणजे आपण 100% नाही म्हणू शकत, तरी 70-80% ग्राहक आहे। तुमच्याकडे कुठल्या कुठल्या मटेरियलमध्ये कंदील बनतात आणि मागणी सगळ्यात जास्त कुठल्या प्रकारच्या कंदिलांना असते? आमच्याकडे काटांपासून, बांबूपासून बनवलेले कंदील त्याला जास्त मागणी असते। आणि पुट्ट्यापासून म्हणजे आमचा तो मटका कंदील आहे। म्हणजे आम्ही पारंपरिक दरवर्षीप्रमाणे आजोबांपासून ते बनवत आलो आहे, त्या कंदीलला जास्त मागणी असते। म्हणजे या पद्धतीचा कंदील? हा, या पद्धतीचा हा मटका कंदील म्हणतात, कागदी कंदील। हा नवीन कंदिलांना काही वेगवेगळी नावं पण असतात? हो, कंदिलांना नावं आहेत। मटका कंदील आहे, म्हणजे आता पुट्ट्यापासून मटका कंदील किंवा असे विविध प्रकारची अशी नावं आहेत। पण मग ही यांची तिसरी पिढी आहे, त्यांच्या आजोबांपासून या कंदील गल्लीमध्ये ते कंदील विक्री करत होते। अतिशय सुंदर, आकर्षक आणि अशा वेगवेगळ्या रंगांमध्ये हे कंदील आपल्या दाराच्या बाहेर लावलं तर यावर्षीचा जी कोरोनाचं जे सावट आहे, कोरोनाची जी सावली आहे ती सुद्धा नक्कीच दूर होईल। इथला प्रत्येक कंदील आपल्या घरामध्ये दिवाळीचा आनंद, दिवाळीची सुख समृद्धी घेऊन येणारा कंदील असतो आणि या कंदिलामुळे तुमचं आयुष्य सुद्धा यावर्षी प्रकाशमान होणार आहे असं आम्ही इथं सांगू शकतो। आणि त्यामुळे कंदील गल्लीचा हा लखलखाट या बातमीच्या निमित्तानं आम्ही तुमच्या घरापर्यंत पोहोचवतो आहोत। दिवाळीच्या सगळ्यांना शुभेच्छा तर आहेतच, परंतु त्याचबरोबर यावर्षीची दिवाळी ही आपल्याला संयमानं साजरी करायची आहे, याचा सुद्धा विसर आपल्या कुणालाही पडता कामा नये, हेच या ठिकाणी सांगणं। व्हिडिओ जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। कोरोनाच्या काळातली ही दिवाळी आहे आणि सगळा जो महाराष्ट्रातला उपेक्षित वर्ग आहे, ज्यांच्यासाठी न्यूज 18 लोकमत सातत्यानं हाक देत आहे, त्यांचे प्रश्न, त्यांच्या व्यथा मांडत आहे, त्या सगळ्यांच्या घरी सुद्धा आकाशकंदील लागावा, एक दिवा दिवाळीचा त्यांच्या घरीही प्रज्वलित व्हावा अशी आपण अपेक्षा करूया। दिवाळी अगदी समोर आहे, अगदी आजपासून खरं तर दिवाळी सुरू झाली आणि वाशिमच्या बाजारपेठांमध्ये नागरिकांची प्रचंड गर्दी आहे। या दिवाळीवर कोरोना आणि खरीप पिकाच्या नुकसानीचं सावट आहे, त्याचा परिणाम आहेच, पण त्या आकाशकंदील, फराळाचं सामान, फटाके आणि लक्ष्मीच्या मूर्ती खरेदी करण्याकरता ग्राहकांचा तितकासा प्रतिसाद मिळालेला दिसत नाहीये। वाशिमच्या बाजारपेठेविषयी अधिक जाणून घेतलं किंवा तिथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किशोर गोमाशे यांनी। यावर्षी वाशिमच्या दिवाळीवर कोरोनाचं मोठं सावट दिसत आहे। वाशिमच्या बाजारपेठेमध्ये अद्यापही ग्राहकांची कोणतीही गर्दी नसल्यामुळे जे काही विक्रेते आहे ते मोठे चिंताग्रस्त दिसत आहे। वाशिममधील जो काही बहुतांशी व्यवहार चालतो तो खरीपाच्या पिकांवर, मात्र यावर्षी खरीपाचं सोयाबीन तसेच कपाशीचं अतोनात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांकडे पैशाची मोठी टंचाई आहे। त्यामुळे वाशिमच्या बाजारपेठेमध्ये नागरिकांनी अद्यापही खरेदीसाठी गर्दी केल्याचं दिसत नाही।
किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग अँगल समोर आला. यामध्ये बॉलिवूडमधली अनेक मोठी नावं चर्चेत आली. ड्रग्ज प्रकरणामध्ये आता अर्जुन रामपालचं नावही समोर येत आहे. त्याच्या निवासस्थानावर एनसीबीनं छापा टाकला. त्याची चौकशी केली जाणार आहे. अर्जुन रामपालचं नाव कसं समोर आलं, आतापर्यंत त्या अनुषंगानं घडलेल्या घडामोडी काय, याविषयीचा हा रिपोर्ट. दिवाळी सुरू होत असतानाच बॉलिवूडलाही जोरदार फटाके लागलेत. अभिनेता अर्जुन रामपालला एनसीबी कडून समन्स बजावण्यात आलंय. शुक्रवारी सकाळी 11 वाजता त्याला चौकशीसाठी पाचारण करण्यात आले. तर दुसरीकडे अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएला डेमित्रियाद हिची सलग दुसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. बुधवारी गॅब्रिएला हिची तब्बल 6 तास चौकशी करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी एनसीबीनं अर्जुन रामपालच्या निवासस्थानावर छापा टाकला होता. सुशांत सिंग राजपूत मृत्यूनंतर एनसीबीनं ड्रग्जच्या अँगलनं तपास सुरू केला. हा तपास सुरू झाला तेव्हा कोणालाही अंदाज आला नव्हता की या प्रकरणात कोणाची नावं समोर येणार आहेत. एनसीबीच्या चौकशीत जसजशी नावं समोर आली तसतसे सर्वांना धक्के बसले. त्याच मालिकेत आता अर्जुन रामपालचा समावेश झाला. अर्जुन रामपालचं नाव या यादीत येण्याआधी अनेक घडामोडी घडल्या. सुशांतच्या मृत्यूनंतर ईडीनं आर्थिक फसवणुकीच्या आरोपावरून रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोभिक चक्रवर्ती यांची चौकशी सुरू केली होती. या चौकशी दरम्यान त्यांचे काही व्हॉट्सअप चॅट उघडकीस आले. त्यात रिया आणि शोभिक ड्रग्ज विकत घ्यायचे हे उघड झालं होतं. बॉलिवूड आणि ड्रग्जचं तसं जुनं नातं आहे. ड्रग्ज बद्दल समस्या दाखवणारे अनेक चित्रपट बॉलिवूडने तयार केलेले आहेत. मात्र आता हे बॉलिवूडच ड्रग्ज मध्ये गुरफटून गेलेलं आहे. ज्या चित्रपटांमध्ये ड्रग बद्दल समस्या दाखवल्या जातात तेच बॉलिवूड आता पूर्णतः ड्रग्ज मध्ये न्हाऊन निघालंय. अनेक नायक आणि नायिका ज्या चित्रपटांमध्ये दाखवले जातात ते आता या ड्रग्जच्या प्रकरणामुळे विलन ठरतायत. ड्रग्ज प्रकरणात उघडकीस आल्यानंतर ईडीने पुढच्या तपासणीसाठी एनसीबीला संपूर्ण चॅटची माहिती दिली होती. त्यानंतर एनसीबीने या चॅटशी संबंधित सर्वांची चौकशी सुरू केली होती. प्रदीर्घ चौकशीनंतर एनसीबीने रिया चक्रवर्ती, शोभिक चक्रवर्ती आणि सुशांतचा कर्मचारी सॅम्युअल मिरांडा आणि दीपेश सावंत यांना अटक केली. दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुलप्रीत सिंग यांच्याही ड्रग्ज चॅटची चौकशी केली गेली. या चौकशीत सुशांत ड्रग्ज घ्यायचा असा आरोप सारा आणि श्रद्धानं केला होता. असं असलं तरी रकुलप्रीत आणि दीपिका यांच्यासह प्रत्येकानेच त्या ड्रग्ज घेत नसल्याचं स्पष्टपणे सांगितलंय. यानंतर एनसीबीनं मुंबईतील नावाजलेल्या भागात ड्रग्ज विक्री करणाऱ्या अनेक पेडलर्सना अटक केली. त्यांच्या चौकशीत धर्मा प्रोडक्शन्सचा माजी कार्यकारी निर्माता क्षितिज प्रसादला अटक करण्यात आली. क्षितिजच्या घरावर मारलेल्या छाप्यात त्याच्याकडून काही प्रमाणात ड्रग्जही जप्त करण्यात आले होते. एनसीबीने दीपिकाची माजी मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरीही छापा टाकला होता. यात तिच्या घरी चरस आणि सीबीडी तेलाच्या काही बाटल्या सापडल्या. यानंतर करिश्माची पुन्हा चौकशी केली गेली. एनसीबीने त्यांच्या तपासात ओमेगा गोडविन या नायजेरियन नागरिकाला ड्रग्जसह अटक केली. याच कथित ड्रग्ज पेडलरकडून अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड गॅब्रिएलचा भाऊ अगिसियालोस डेमेट्रिएडसचं नाव समोर आलं. एनसीबीला अगिलियासकडून हशीश आणि एप्राझोलमच्या काही गोळ्या देखील मिळाल्या, ज्यावर कायदेशीर बंदी आहे. एनसीबीचा असा दावा आहे की अगिसियालोस हा ड्रग्ज सिंडिकेटचा एक भाग आहे. या चौकशीत हे देखील समोर आलं की अगिसियालोसचा या सर्व ड्रग्ज पेडलर सोबत संबंध आहे, ज्यांच्याकडून रिया, शोभिक, दीपेश आणि सॅम्युअल सुशांतसाठी ड्रग्ज विकत घ्यायचे. रविवारी एनसीबीने बॉलिवूड निर्माते फिरोज नाडियाडवाला यांच्या घरावर छापा टाकला. फिरोजच्या घरातून एनसीबीने सर्व औषधं जप्त केल्याची माहिती मिळते. छाप्यादरम्यान नाडियाडवाला त्यांच्या घरी उपस्थित नव्हते, पण नंतर फिरोज यांच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली. एनसीबीने आतापर्यंत ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीत रिया चक्रवर्ती यांच्यासह सुमारे 28 जणांना ताब्यात घेतलंय. जवळपास महिनाभर तुरुंगात राहिल्यानंतर रियाची जामिनावर सुटका झाली, तर तिचा भाऊ शोभिक चक्रवर्ती अजूनही तुरुंगात आहे. शोभिकने न्यायालयात नवीन जामीन अर्ज दाखल केला असून त्यावर अद्याप सुनावणी झाली नाहीये. एकंदरीतच ड्रग्ज प्रकरणामुळे बॉलिवूडची नशाच उतरली. नुसती नशाच नाही तर बॉलिवूडचा नक्षाही उतरलाय. मोठ्या कलाकारांची नावं ड्रग्ज प्रकरणात समोर येण्याची मालिका थांबायचं नाव घेत नाहीये.
परिणामी हा तपास पूर्ण होईपर्यंत बॉलिवूडला सुखाची झोप लागणार नाही, हेही तितकंच खरं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. या सगळ्या घडामोडींसह या बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय. एका स्पेशल शोसह काही क्षणात परत भेटतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.